लोणच्याचा तो खमंग वास, गरम भाकरीसोबत एक घास आणि सगळं जेवणच खास होतं. आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारं पारंपरिक कैरीचं लोणचं, अगदी आजीच्या हातच्या चवीसारखं. जर तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर स्वाद आणि संस्कृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लहानपणी उन्हाळा सुरू झाला की घरभर एक वेगळा सुगंध दरवळायचा. आई आणि आजी मोठं परात घेऊन कैऱ्या कापत बसायच्या. आम्ही मात्र चोरून मीठ तिखट लावलेली कैऱ्या खायचो आणि मग त्या काचेच्या मोठ्या भरणीत भरलेलं लोणचं पूर्ण वर्षभर जेवणाची चव वाढवायचं. आज तीच आपल्या घरची पारंपरिक लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग बनवूया. त्याच्यासाठी मी 1-1.5 किलो कैरी घेतलेले आहे. स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये कट करून घेतलेले आहे आणि नंतर मीठ हळद लावून तसंच ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्या आपण 4 ते 5 तास बाहेर उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेणार आहोत. चला तर मग मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी बघा दिसते ते सगळे मसाले घेतलेले आहेत. ते आपण आता भाजून घेऊया. एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलं आहे. मेथी, त्याचबरोबर आपण इथे मेथी छान भाजून घेणार आहोत. मोहरी टाकणार आहोत. धणे, बडीशेप, मिरी, लवंग टाकून आपण खमंग ती भाजून घेतलेली आहे आणि मीठही भाजून घ्यायचं आहे. ते सगळं आपण वाटण करून घेतलेलं आहे. मी गरम तेलामध्ये पहिल्यांदा हिंग तळून घेतला होता. त्याच्यामध्ये डाळ, तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे. प्रमाण मी सगळं कॅप्शनमध्ये देणार आहोत, काळजी करू नका. मी गरम तेलाची कडकडीत फोडणी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता मिक्स करून घेतोय आपण. सगळं व्यवस्थित मिक्स करून हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. मगच त्याच्यामध्ये आपण जे सुकवलेल्या कैरीचे तुकडे होते ना ते फोडी टाकणार आहोत आणि त्या फोडी एकदम छान मिक्स करून घेणार आहोत. आजी नेहमी म्हणायची, लोणचं जितकं प्रेमाने मुरवशील तितकं त्याची चव असते. आता हे लोणचं स्वच्छ आणि कोरड्या भरणीत भरून ठेवूया. त्याच्यासाठी आपण हिंग आणि तूप घेऊन त्याला वाफ देऊया भरणीला आणि मग भरून ठेवूया. धन्यवाद.